श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 38 ते 43 दुरासदाची कथा आणि ढुंडीराज महात्म्य। श्री गणेशाय नमः। कीर्तिराणी गृत्समदांना म्हणाली, महाराज, माझा पुत्र लहान आहे, उपासनेच्या दृष्टीने त्याला सहज उच्चारता येईल असे एखादे गणेश नाम सांगण्याची कृपा करा। ऋषी म्हणाले, गणपतीचे गजानन हे नाम अतिशय सुलभ आहे, तेच जगाचे आदिकारण आहे। तू क्षिप्रप्रसादनास हे नाम घेण्यास सांग, त्याचे कल्याण होईल। हे राणी, गणपतीच्या ढुंडी या नामाचे महात्म्यही थोर आहे। या संबंधी षडाननाने अगस्त्यांना एक कथा सांगितली होती, तीच कथा मी तुला सांगतो, ऐक। विधात्याच्या आज्ञेनुसार कश्यपाने चतुर्विध सृष्टी निर्माण केली। त्याच वेळी देव आणि ऋषीमुनींनी जीवांच्या कल्याणासाठी व लोकांच्या उद्धारासाठी पवित्र तीर्थक्षेत्रे निर्माण केली। मोक्षदायक सप्तपुऱ्यांमध्ये काशी क्षेत्राचे स्थान फार वरचे आहे। त्याला वाराणसी आनंदवन असेही म्हणतात। हे क्षेत्र भगवान शंकराने स्वेच्छेने निर्माण केले आहे। विश्वनाथ रूपाने तो स्वतः तेथे अधिष्ठित आहे। प्रलयाच्या वेळी काशीला त्रिशूलाच्या अग्रावर धारण करून तो तिचे रक्षण करतो। येथे मृत होणाऱ्यांना अन्य गती नाही, त्या सर्वांना विश्वेश्वर मोक्षच देतो। हे सामर्थ्य त्याला गणेश कृपेनेच प्राप्त झाले आहे। दुरासद हा भस्मासुराचा पुत्र। त्याने दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला। त्या मंत्राचे एकांत स्थानी हजारो वर्षे अनुष्ठान केले। प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले। तो म्हणाला, हे महादेवा, मला अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज या चारी योनींतील कोणताही प्राणी तसेच देव, दानव, यक्ष, राक्षस यांच्यापैकी कोणाकडूनही मृत्यू येऊ नये। तेव्हा शंकराने शक्तीशिवाय अन्य कोणीही तुला मारू शकणार नाही असे त्याला सांगितले। शिवाच्या वरदानाने दुरासद फारच उन्मत्त झाला। त्याने आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली। देवराज इंद्र तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्यांच्या स्थानांवरून भ्रष्ट केले। शंकराने काशीत वास्तव्य केले। अन्य देवांनी गिरीकंदरांचा आणि महावनांचा आश्रय घेतला। दुरासदाने भस्मासुराच्या मुकुंदपुरासच आपली राजधानी केली आणि त्रिखंडावर निरंकुश सत्ता गाजवू लागला। भस्मासुर हाही शिवभक्तच होता। तो शंभूची मनोभावे सेवा करीत असे। आपल्या आराध्य दैवताला चिताभस्माची उणीव पडू नये असे त्याला नेहमी वाटत असे। त्याचे मनोगत जाणून शंकराने, तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला। या वराने त्याला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले। तो बलाढ्य झाला, त्याची बुद्धी फिरली। तो त्रैलोक्याच्या सत्तेची स्वप्ने रंगवू लागला। सर्वांचा स्वामी होण्याच्या उद्देशाने तो शंकराचेच भस्म करण्यास सरसावला। हे महान संकट वेळीच नष्ट करणे अनिवार्य झाले। तेव्हा भगवान विष्णूने आपली लीला दाखवली। त्याने मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला भुलवले। तिला आपलीशी करण्यासाठी तो तिच्या मागे लागला। तेव्हा तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर मी कायमची तुझ्या स्वाधीन होईल, तुझी आजन्म सेवा करील असे सांगून तिने स्वतः समवेत नृत्य करण्यासाठी त्याला उद्युक्त केले। वासनांध भस्मासूर तिच्या नृत्याचे अनुकरण करण्यात स्वतःला विसरून गेला। एका बेसावध क्षणी मोहिनीने नृत्य मुद्रा दाखविताना आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला। तिचे कपट त्याच्या लक्षात आले नाही। त्यानेही आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला आणि क्षणार्धात भस्मसात झाला। अशा प्रकारे प्राप्त झालेला वर त्याच्याच अंगाशी आला। एके दिवशी दुरासद राजसभेत बसला होता। तो प्रधानाला म्हणाला, मी स्वर्ग व पाताळही 9 खंड पृथ्वी जिंकली, पण 10वे खंड म्हणून प्रख्यात असलेली वाराणसी अजूनही माझ्या ताब्यात नाही। ती हाती आल्याशिवाय मी स्वतःला त्रिभुवनाचा स्वामी म्हणवू शकत नाही। प्रधानाला त्याचा हेतू कळला। त्याने दैत्यसेनेला युद्धसिद्धतेचे आदेश दिले। दुरासनाने काशीवर आक्रमण केले। हे वृत्त श्रुत होताच काशीतील लोक भयभीत झाले। तेथील सर्व धर्मकृत्ये बंद पडली। देवांनाही मोठे संकट पडले। त्या समयी ब्रह्मदेव केदार क्षेत्री निवास करत होते। देवांनी त्याची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली। ब्रह्मदेव म्हणाला,
दुरासराला आवर घालण्यास मी असमर्थ आहे. शिवाने त्याला वर दिल्यामुळेच जग संकटात पडले आहे, म्हणून त्यानेच त्यावर उपाय करावा. हे कार्य पार्वतीच्या मदतीने संपन्न होईल. तेव्हा सर्व देवांनी भवानीची व गजाननाची स्तुती केली. दुरासर रूपी संकटातून सोडवण्याची त्या दोघांना आर्ततेने प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली, देवांनो, काळजी करू नका, मी लवकरच दुरासराच्या वधाचा उपाय करते. त्या आश्वासक आकाशवाणीने देवांना हायसे वाटले. त्यांनी त्वरेने पार्वतीची भेट घेतली. सर्व वृत्तांत कथन केला. दुराचाराच्या अत्याचारांविषयी ऐकून ती महादेवी अतिशय संतप्त झाली. तिच्या डोळ्यांतून आणि श्वासोच्छ्वासांतून दिव्य तसेच भयंकर उग्र तेज बाहेर पडू लागले. त्या तेजाचे पूर्ण अविर्भजन झाले. तेव्हा देवांना त्यामध्ये 2 दातांसह शुंडादंडाने युक्त अशी अत्यंत तेजस्वी गजमुख मूर्ती दिसून आली. देवांनी त्याची स्तुती केली. त्याला वक्रतुंड या नावाने संबोधले. वक्रतुंडाने सर्व देवांना धीर दिला. हाती भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो सिंहारूढ झाला. दशदिशांना भयकंपित करील अशी त्याने भयंकर गर्जना केली आणि युद्धाच्या आवेशाने निघाला. त्याने दुरासदाला ललकारले. तेव्हा तोही शस्त्रसज्ज होऊन युद्धास ठाकला. दोन्ही वीरांनी परस्परांना आव्हाने दिली. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. वक्रतुंडाने आपल्या परशुने त्या महादैत्यावर तीव्र हल्ला चढवला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याने भयंकर अस्त्रांचा मारा केला, तोही निष्फळ ठरला. पण त्या अनिवार्य युद्धात दैत्यसेनेची अपरिमित हानी झाली. तो नाश बघून संतप्त झालेल्या दुरासराने गणपतीला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. दोघेही एकमेकांना भिडले. परस्परांच्या मर्मस्थानी आघात करून आपल्या वैऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्या मल्लयुद्धात गजाननाने दुरासदाच्या तोंडावर जोराने मुष्टीप्रहार केला. तो आघात असह्य होऊन तो मूर्छित पडला. तो भानावर आला तेव्हा सायंकाळ झाली होती. युद्ध थांबवून दोघेही वीर आपापल्या शिबिरात परतले. दुसरा दिवस उजाडला. युद्धसूचक भेरींच्या निनादाने सारा आसमंत दणाणून गेला. दुरासद आणि गणपती यांच्यात भीषण अस्त्रयुद्ध झाले. दुपारी भोजन समयी आपल्या सेनापतीला लढण्याची आज्ञा देऊन दुरासद निघून गेला. परतून आल्यावर आपल्या सेनेचा भयंकर विनाश पाहून तो चक्रावून गेला. काय करावे हेच त्याला कळेना. शक्तीपासून उन्मत्त झालेला कोणी वीरच तुला परास्त करील या शिववचनाचे त्याला वारंवार स्मरण होऊ लागले. वक्रतुंड हा शक्तीचा पुत्र आहे. त्याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याच वेळी गजानन विराट रूप धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाला. त्याने दुरासराची शेंडी धरली. एक पाय काशीमध्ये आणि दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून मोठ्याने गर्जना करून तो म्हणाला, दृष्टा, शंकराच्या वरप्रसादाने तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असले तरी पर्वताच्या रूपाने तू या क्षेत्राजवळ पडून राहा. या स्थानाचे सदोदित रक्षण कर. तेव्हा गणपतीच्या पावन पदस्पर्शाने दुरासदाचा दैत्यभाव मावळला. त्याच्या अंतःकरणात सद्भाव प्रकट झाला. तो विनम्र वाणीने म्हणाला, हे गजानना, हे शक्तिसुता, माझ्या मस्तकावर पाय ठेवून तू निरंतर असाच उभा राहणार असशील तर मीही आनंदाने पर्वतरूपाने येथे पडून राहील. ही त्याची विनंती गणपतीने तत्काळ मान्य केली. दुरासदाने पर्वताचे रूप घेतले आणि गजाननाने त्यावर वास केला. कृत्समद ऋषी कीर्तिराणीला म्हणाले, दुरासदाच्या आणि दैत्यांच्या उपद्रवापासून सुटका झाल्यामुळे त्रिखंड आनंदित झाले. देवांनी आणि ऋषीजनांनी गणपतीची अपार स्तुती केली. ते म्हणाले, हे पार्वती नंदना, हे देवाधिदेवा गणराया, विश्वरूपाने प्रकट होऊन तू या चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहेस. सर्व जीवकोटीतील प्राणी तुझ्यातच वास करतात, पण हे सत्य त्यांच्या कधीच लक्षात येत नाही. देव आपल्यापेक्षा वेगळा आहे असे समजून ते तुला बाहेर धुंडीत असतात. म्हणून तू ढुंडीराज म्हणून ओळखला जाशील. तुझ्या दर्शनाने, पूजनाने व स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील. त्यानंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी मंदार पुष्पे आणि शमीपत्रे अर्पण करून गजाननाची मनोभावे पूजा केली. त्याने लोककल्याणार्थ काशीमध्ये वास करावा अशी प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीवरून
ढुंडी विनायकाने आपल्या 56 विभूतींसह वाराणसीत वास्तव्य केले. हे राणी, तुझा पुत्र क्षिप्रप्रसादन याने उपासनेसाठी गणपतीचे ढुंडीराज हे नाव घ्यावे असे मला वाटते. हे नाम घेतल्याने त्याचे कल्याण होईल. तो ज्ञानी, सद्गुणी आणि पराक्रमी होईल. आता मी तुला दिवोदासाची कथा सांगतो, ऐक. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 38 ते 43 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.